माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी 2 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिलं आहे की जर बँका तुम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा असे म्हणत असेल की तुमचा सिव्हिल डाऊन झाला आहे, मागचं कर्ज बाकी आहे, तुम्हाला कर्ज भेटणार नाही, तर अशा बँकावरती, अशा शाखावरती आता FIR दाखल होईल असे फडणवीस साहेब म्हटले आहे. पण हे सिव्हिल काय आहे? तर शेतकरी मित्रांनो, सिव्हिल ही अशी एक गोष्ट आहे की जर तुम्ही एखाद्या शाखेचं किंवा एका प्रायव्हेट संस्थाचं किंवा बँकेचं कर्ज घेताय आणि ते कर्ज तुम्ही वेळेत परतफेड न केल्यामुळे तुमचा सिव्हिल मायनस होतो, 750च्या मागं येतो. तर ज्या शेतकऱ्यांचं सिव्हिल 750च्या मागं आहे त्या शेतकऱ्यांना सरकारी बँकच नाही तर प्रायव्हेट तुमचे जेवढे पण बँक आहे किंवा इतर फायनान्स आहे हे लोन देत नाही. तर सिव्हिल हे मस्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो, पण जर शेतकरी पीक कर्ज घेतोय तर मग हे पीक कर्जाला सिव्हिलची अट का बरं आहे की जर तुम्ही पीक कर्ज भरलं नाही तर मग सिव्हिल मायनस का होतो? कारण की शेतकरी हा पीक कर्ज स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेत नाही आहे, कारण त्याच्या मालाला भाव नाही, त्याच्यामुळं पीक कर्ज घेतो. आणि कुठल्याही पर्सनल लोन किंवा होम लोनसाठी हे लोन वापरले जात नाही. हे शेतातल्या पिकासाठी लोन वापरलं जातं की सध्या मालाला भाव नसल्यामुळेच हे कर्ज शेतकरी घेतो. तर मग तुम्ही म्हणताय ठीक आहे, तुमचे धन्यवाद, पण पीक कर्ज हे सिव्हिलच्या अटमध्ये यायला नाही पाहिजे.